नाशिक लॉंग नाशिक लॉंग मार्च दरम्यान आमदार सुरेश धस यांनी बोलताना असं विधान केले की पोलिसांना खरं तर आता माफ करण्याची वेळ आली आहे, पोलिसांना माफ करा असं विधान आमदार सुरेश धस यांनी केलं। आणि याविषयी खरं तर सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांना तीव्र आक्षेप खरं तर या वक्तव्यावरती आहेत। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांची कुटुंबीय आहे। भाई काय सांगाल, सुरेश धसांचं विधान पाहिलंय तुम्ही, काय सांगाल? सुरेश धस साहेब जे आहेत हे पूर्णपणे चुकीचे बोललेले आहेत, कारण हे आमदार आहेत, आज BJPचे आमदार आहेत, यांना जनतेने निवडून याच्यासाठीच दिले का की ते म्हणजे त्यांचे गुन्हे माफ करा, जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडून द्या, माफ करा। म्हणजे हे पूर्णपणे सुरेश धस जे बोलतात हे मान्य नाही, पूर्णपणे चुकीचं आहे। आणि असं जर माफ करत राहिले तर गुन्हेगाराचं प्रमाण जे आहे हे गुन्हेगाराचं प्रमाण खूप वाढणार आहे। याला जबाबदार सुरेश धस आणि सरकार राहणार आहे का? कारण असं जर निर्दोष लोकांचा जर जीव जात राहील तर एक दिवस असे येईल की गुन्हेगाराचं प्रमाण वाढेल आणि प्रत्येक अधिकाऱ्याचं हे जे आहे डेड बॉडी ते रस्त्यावरती दिसेल, तेव्हा सुरेश धस असंच म्हणणार आहेत का? हे सुरेश धस जे बोलत आहेत हे आम्हाला मान्य नाही। सूर्यवंशी यांच्या सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आपल्यासोबत आहे, काय सांगाल? सुरेश धसांचं विधान ऐकलंय तुम्ही, काय सांगाल? हे सुरेश धसाचं ऐकले, फार चुकीचं बोलतात हे सुरेश धस। हे सरकारचे हे BJPचे माणसं असतील, त्याच्यासाठी हे असं बोलतात। ह्यांना चांगलं ह्याने हे देत नाहीत, न्याय देत नाहीत, हे गुन्हेगाराला पाठीशी घालतात, गुन्हेगाराला सोडून द्या म्हणतात। हे फार चुकीचं बोलणं आहे त्यांचं। हे चुकीचं बोलणं असलं बंद करा आणि गुन्हेगाराला सजा द्या, गुन्हेगाराला फाशीची सजा द्या। आणि मी सोमनाथ सूर्यवंशीची आई बोलते, आज मी ही गोष्टी खपून घेणार नाही। माझ्या सोमनाथाला पोलीस स्टेशनमध्ये बंद करून हाडं तुटुजीपर्यंत मारले, सोमनाथाचं खून केले पोलीस लोकांनी। हे असल्या गुन्हेगाराला ह्याने सोडून द्या म्हणतात, मोठ्या मनानं माफ करा म्हणतात। ह्यांच्या स्वतःचं जर मूल असतं ह्यांचा, असं ह्याने पोलिसांना माफ केले असते का? ह्याच बीडच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखला मारले म्हणून ह्याने सगळ्या पोलिसांना ह्याने फाशीची शिक्षा द्या, हे सगळ्या कराडाला फाशीची शिक्षा द्या म्हणून ह्याने सगळ्या देशात ह्याने बोलून ह्याने सगळ्याला आवाहन केले। आणि सोमनाथासाठी ह्याने परभरणी प्रकरणामध्ये ह्याने असं बोलतात, हे फार चुकीचं बोलतात। मला ही चुकीचं बोलणं खपून घेणार नाही आणि हे दलाली धंदे आपल्याला हे चालणार नाहीत। हे दलाली धंदे तुम्ही बंद करा आणि सत्याला न्याय द्या। काल लॉंग मार्च दरम्यान लॉंग मार्च सुरू होतं, त्याने लॉंग मार्च परत घेतलं आणि त्यांचं असंच सरकारनं 4 पोलिसांना अजून निलंबित केलं, समाधानी आहात का? निलंबित केल्यानं काही म्हणजे कसल्याही प्रकारचं आम्ही समाधान नाही, कारण आज निलंबित करतील, उद्या त्यांना ड्युटीवरती घेईल, हे असंच चालत राहणार आहे। सुरेश धस जे म्हणतात हे वक्तव्य जे केले ते पूर्णपणे चुकीचं। असंच जर असंच जर होत राहिलं तर विद्यार्थी हे शाळा शिकून द्यायचं सोडून देतील। हे विद्यार्थी हातामध्ये जर शस्त्र घेतले तर हे गुन्हेगारीचं भरपूर प्रमाण वाढणार आहे। सुरेश धस तुम्ही चुकीचं बोलणं सोडून द्या, जे सत्य आहे त्याला बाहेर येऊ द्या आणि त्याला न्याय भेटू द्या, हेच आमची मागणी आहे। आणि जनतेला तुम्ही न्याय दिला तरच तुम्ही आमदार खासदार म्हणून उद्या निवडून यायचा। 4 पोलीसवाल्यांना निलंबित केलंय, मान्य आहे? मला हे 4 पोलीसवाल्याला निलंबित करणं हे मला मान्य नाही। त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्यांना सजा भेटायलाच पाहिजे पोलीस लोकांना। आणि ही सुरेश धस जी बोलतात, पोलिसाकडून बोलतात, सरकारी माणसाकडून बोलतात, माझ्या सोमनाथाला आणून द्या, माझं लेकरू मला परत द्या, तुमच्यात दम आहे तर। अशा खोट्या बोलणं, असलं ही बोलणं मला पटणार नाही, मला आवडणार नाही। माझा सोमनाथ मला द्या। तुम्ही पोलिसाला पाठीशी घालताय, पोलिसाला माफ करा म्हणताय, कुण्या कायद्याने माफ करा म्हणताय तुम्ही? तुमच्यापाशी सरकारापाशी असेच कायदे आहेत का? हे कायदे माणसं मारायचं आणि नंतरून पोलिसाला गुन्हेगारीला सोडून द्या म्हणायचं, माफ करा म्हणायचं? हे कायदा कुणी सांगितले तुम्हाला? माणसं मारायचं तुम्ही पोलीस आणि तुम्ही सरकारचे माणसं लायसन काढलेत का माणसं मारायचे? हे तुम्ही जाणून बुजून सगळ्या लोकांनी, सरकारचं पण हात आहे ह्याच्यामध्ये। माझ्या सोमनाथाला जे मारलेत ना, असे तुम्ही जे बोलतात ना पोलिसांना तुम्ही माफ करा, तुमच्या सहित हे सरकारचे हात ह्याच्यामध्ये असतील आणि असतील म्हणून असं मला वाटतंय। काय सांगा? आता
सुरेश धस तुम्ही BJPचे आहात आणि तुम्हाला जनतेनं चांगला निर्णय घेण्यासाठी निवडून दिलेत. हे चुकीचा निर्णय घेणं बंद करा. कारण इंग्रजांनी देखील भारतावरती 150 राज्य केलेत आणि असं जर तुम्ही चुकीचं राज्य करत असाल तर हे जनता खपवून घेणार नाही आणि एक दिवस तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तर सुरेश धस यांच्या कालच्या वक्तव्याला खरं तर तीव्र निषेध या ठिकाणी आणि विरोध केला आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी. आमचा मुलगा आम्हाला परत आणून द्या असं थेट आव्हानच सुरेश धस यांना सोमनाथ यांच्या आईनं दिलं आहे आणि त्यानंतर पोलिसांना माफ करा असं विधान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं केलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.